एवढा मोठा समाज एक झालाय। या आनंदात आज मराठा समाज आहे। हा आनंद सोडून या मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखे काही जण वागायला लागले। स्वतःच्या जातीसाठी जीवाची बाजी लावून लढायचं सोडून पुढे 4-2 लाखासाठी हे लोक फुटून विरोधात बोलायला लागले। मी काय चुकीची बाजू लावून धरली? माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण द्या इथं चुकलो का? मी इमानदारीने करतो ही माझी चूक आहे का? मी रातपाट एक करतोय, माझ्या जीवाची बाजी लावतोय, विचार सुद्धा करत नाही। शरीर थकलंय का, जेवण मिळालं का नाही याचा सुद्धा विचार नाही करत। माझं नेमकं कुटुंब आता कुठं हेही बी एकदाही फोनवर विचारलं नाही। नेमके पोरं शाळेत गेलेत का घरी हेही मला माहित नाही। सरकारने जर माझं सायबर क्राईमच्या माध्यमातून चेक केला मोबाईल तर माझा एकही फोन घरी गेलेला नसतो। 24 घंटे समाज आणि माझ्या समाजाला आरक्षण कधी मिळतं याचीच वाट मी रात्रंदिवस बघतोय। मात्र यांचे फक्त षडयंत्र सुरू आहे। याला बदनाम करायचं कसं? आता मला माझ्या गाडीत माझ्या सहकार्याने सांगितलंय, माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी त्यात सांगितलंय की मला काल गुप्त माहिती मिळाली। फडणवीसांनी जरांगे पाटलाच्या विरोधात डाव रचलाय। जसा आपण मुंबईला पाठीमागे मोर्चा काढला होता त्यावेळेस माझ्यावर जवळपास 13 ट्रॅप रचले होते। ते 3ही माहीत झाल्यामुळे आपण हाणून पाडले। आता या आठवड्यात सलग ट्रॅप सुरू आहेत। कुणाला बदनाम करण्यासाठी विरोधात बोलायला लावायचं, केसेस करायच्या, माझ्या सहकार्यांवरती केसेस करायच्या, महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या सामान्य मराठा प्राणांवर केसेस करायच्या। नाही ऐकला तर शेवटी SIT नेमा आणि याला जेलमध्ये टाका, कारण हा विकत येऊ शकत नाही आपल्याकडं। हा जातीचा निष्ठावंत आहे, जातीवर प्रेम करणार आहे। माय बापा हो, तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, मी जेलमध्ये जरी पडलो ना तरी आयुष्यभर मी माझ्या समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही। जेलमध्ये सडन पण गद्दारी नाही करणार। चांगलं काम सुद्धा करणं या दुनियेत किती अवघड होऊन बसलंय। लोकशाही प्रमाणात काम करणं, कायद्याच्या चौकटीत राहून काम करणं हे सुद्धा या राज्यात जड चाललंय। इंग्रजाच्या आणि निजामाच्या काळात सुद्धा असं होत नव्हतं। एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असतानाही आज 20 ते 22 दिवस झाले समाज विठीला धरलाय एकट्या देवेंद्र फडणवीसनं, आणि काही कारण नसताना। पण बाळा, तुला माहित नाही, तोही गाठ माया संग आहे। देवेंद्र फडणवीस साहेब, मला अटक करायला हिंमत लागते, हिंमत। तुम्हाला 6 कोटी मराठा तोडून माझ्यापर्यंत यायचं हे लक्षात असू द्या। आणि राज्यात आम्हाला घर आहेत तर तुम्हाला सुद्धा, हे सुद्धा तुम्ही विसरू नका। आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय, मला मिळालेली माहिती खरी आणि अधिकृत करतोय मी। आता माझ्याबद्दलचे काही वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करायचे, भाजपच्या कार्यकर्त्याजवळ द्यायचे,
लांब लांबच्या लोकांना द्यायची आणि ते व्हायरल करायचे आणि याला बदनाम करायचं, म्हणजे हा मराठ्यापासून लांब गेला पाहिजे. पण त्याच्यात प्रकाश आंबेडकर साहेबांनी खाली असं लिहिलंय की जरांगे पाटलांनी खचण्याची गरज नाही, ते एडिट करीत असतात. आता एडिट काय भानगड असते हे मला माहित नाही. इमानदार लोकांना जर तो बदलला नाही तर त्याला बदनाम केलं जातं आणि कुंकडचे फोटो कुंकड जोडले जातात किंवा कोणाची भाषा कोणाला जोडली जाते. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला जाहीर सांगतो मी, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करणार आहेत तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून, पण मला जे करायचं तेही मी करणार आहे. तुम्ही काही व्हिडिओ आणा आणि कसल्या रेकॉर्डिंग आणा, तुमच्या मुंडक्यावर पाय देऊनच आरक्षण घेणार मी. वेळ पडली तर माझ्या समाजासाठी मला वेगळं आंदोलन करायची वेळ आली तरी मी कळत. पण फडणवीस साहेब, तुम्ही मला किती बदनाम केलं, मी मात्र समाजापासून 1 इंच सुद्धा हटणार नाही. तुम्ही काय खोटं जोडायचं ठरवलं ते ठरवा, मी मात्र माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. मी घाबरून किंवा बदनामीला घाबरून तुमच्या बाजूला मेलो तरी नाही येणार. पाठीमागे सुद्धा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं की सलाईन मध्ये ते विष देणार आहेत. फडणवीस साहेब, काय नीच वृत्ती आहे तुमची. अरे एका समाजाचा इमानदारीनं गरीबाचं पोरगा काम करताय, तुम्ही पाठ थोपटायला पाहिजे होती की या राज्याला एक इमानदार पोरगा मिळालंय. जरी आपल्या विरोधात लढत असलं तरी इमानदार पोरगा मिळालंय, ह्यो राज्याचा स्वाभिमान आहे असं तुम्ही म्हणायला पाहिजे होतं. त्याला म्हणतात ओरिजिनल राजकारणी. असलं बेगडी राजकारणी या महाराष्ट्राला शोभत नाही. फडणवीस साहेब, तुम्ही काही व्हिडिओ बनवायला लावला आणि मला किती बदनाम केलं. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल करा, काय ती किंवा त्या कोणत्या रेकॉर्डिंग घेत्या. मी या केज नगरीतून जाहीर तुम्हाला आव्हान देतोय, सॉरी वडवणी नगरीतून मी तुम्हाला जाहीर आव्हान देतोय. तुम्ही व्हिडिओ तुमच्या कार्यकर्त्याचा किंवा ती काय रेकॉर्डिंग काय एडिट करते ते व्हायरल करा. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला बदनाम करायचा प्रयत्न करा. महाराष्ट्रातल्या मराठ्यांना वडवणीतून सांगतो आणि वडवणीतल्या नगरीतल्या लोकांनाही सांगतो, यांनी जर मला या देवेंद्र फडणवीसने बदनाम करून मराठा समाजापासून तोडण्याचा प्रयत्न जर केला तर याच्या 48 पैकी एकही खासदार आणि आमदार निवडून येऊ द्यायचा नाही. आता जीव गेला तरी माग हटायचं नाही. माई बापा हो, आपल्या लेकराचा वाटोळ करायला निघालेला देवेंद्र फडणवीस यांनी जर कसले व्हिडिओ व्हायरल केले, याचा पुरा राजकीय सुपडा साफ करायचा. मी राजकारणावर कधीच बोललेलो नाही, पण यांनी मला तुमच्यापासून तोडायचं ठरवलंय. मी गोरगरिबांचं कल्याण करतोय, मी गोरगरिबांचं कल्याण करू नये म्हणून यांनी जर मला संपवण्याचा विडा उचलला असला तर मी आज जाहीरपणाने सांगतो, तुझं राज्यातलं एकही खासदारकीचं आणि विधानसभेचं सीट मी निघू देणार नाही आणि माझा मरणाचा बातमा.
भले मी हे राज्य सोडून जाईल, हे देश सोडून जाईल किंवा माझा जीव संपविल, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही. आणि नुसतं त्याचाच नाही, एकाही पक्षाचं मतदान करून त्याला कोणालाच निवडून येऊ द्यायचं नाही. आपलं वाटोळं करणाऱ्यांचं कायमचं वाटोळं करायचं. आपल्या लेकराच्या डोक्याला हे आरक्षण देऊन गुलाल लागू देत नाहीत. आयुष्यभर यांच्या कपाळाला आता गुलाल लागू द्यायचा नाही. भले आपले दुसरे कोणीही द्या, पण यांचा कोणत्याच पक्षाचा एकही येऊ द्यायचा नाही. मग धनगर बांधवाचा येणा द्या, मराठ्यांचा येणा द्या, वंजारी बांधवाचा द्या, भारत बलुचिस्तानचा द्या, मुस्लिमांचा द्या, पण यांना फिरून कधीच राजकीय गुलाल लावू द्यायचा नाही. यांचा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय सोडायचा नाही. देवेंद्र फडणवीस मला सांगतोय आई बहिणीची भाषा. मी त्या उपोषणाच्या काळात काय बोललो माहित नाही. 17 दिवसाचं उपोषण आहे, पोटात अन्न नाहीये, काय होईल माहित नाही. बोललो का नाही बोललो कळालं सुद्धा नाही. पण माय बहिणीवर बोलला असेल तर मी मोठ्या मनाचा आहे, माझा समाज पवित्र आहे, मी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. पण याचं मूळ यात दमच खायना तरी मी याला कोणीतरी जग भरून एखादं वैयक्तिक आयुष्यात तुझ्यासारखा कलंकित मंत्री या राज्याला कधीच मिळाला नाही पाहिजे. मी आई बहिणीवर बोललो का नाही बोललो मला माहित नाही, कारण राजकीय मार्ग माझा नाही. मला राजकारणाशी देणं घेणं नाही. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण केला म्हणून समजायचं. मी बोललो का नाही माहित नाही, सगळं सभागृह डोक्यावर घेतलं. म्हणे आई बहिणीवरून बोलला, मला आई बहिणीवरून बोलला. विरोधी पक्ष बोलायला गेले, मला बसा तुम्हाला मध्ये टाकी. ते उली दिले आपल्याकडून बोलायला लागले, ते खाली टेकले. त्यांना वाटलं करत मध्ये टाकी, कारण मला भाजपाचे मंत्री आणि आमदार फोन करून सांगतात लय खुनशी आहे, काय करावं पण दुसरीकडे जावा तर मध्ये टाकी. दुसरीकडचे इकडे यायला लागले तर आम्ही काय तिकडे जावा, पण तुम्ही राईट कार्यक्रम लावलाय, चलून द्या, आम्ही आहेत तुमच्या मागं. तेव्हा आम्हाला बी म्हणतो, आम्हाला जोड उभा करून ठेवल्यात मला 3 2 2 3 3, त्याला वर आणतो याला खाली घालतो, याला वर आणतो त्याला खाली घालतो. मी लय दिवसात त्यांच्या ते मग आता टंबळत वाजेला म्हणला तिने. आज 40-46 जण मला म्हणले, थोडी बी नाही. आणि लय टप्पूचे टप्पू नाव आहेत, वेळ आली ते बी सांगत असतो मी. आणि रोज त्याच्या आजूबाजूला फिरतात. बोलताना मला फोनवर बोलते तर खाजगी तर म्हणतात आमचा देव दैवत आहे, पण सहनच व्हायना म्हणले. तुम्ही राईटच काम केलं, लय खुनशी आहे. चलून दे म्हणले, आम्हाला उकळ्या फुटाच्यात पण म्हणता येणार. काही जण तर म्हणते तर आमची बिल गुतीन म्हणून काही बोलणार नाहीत, आम्ही तुमच्या पार्टीत आलो असतो लगेच. दिले थोडेफार काम, गटारा गोटाराचे नाली नुलीचे, ते गचपाने सगळ्या दुनियाचे कडून आणले. तर 7-8 जण जेत जास्त नाही. तर बाकीचे काय त्यांनी काय केलं, मी बोलल्यावर सगळ्याची बैठक घेतली, मला त्याच्या मागा लागा. माया तुम्हाला जर निवडून यायचं असलं ना, तुमचं वजन दिल्लीत राहिलं पाहिजे, मग राहिलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्याकडून सगळे तुटून पडा म्हणे. त्याच्यातल्या 7-8 जणांवर मुंडकं काढ, बाकीचे नुसतं अडू गेलं पाहिजे. नको म्हणले, लोक तिकडे गेल्यावर मतदान नाही करायचे. आणि मला दुसऱ्या दिवशी मॅसेज पाठवायला लागले खाजगीत, फोन नाही माझ्याजवळ, त्याच्यामुळं खाजगीत निरोप, आम्ही बोललो नाहीत बरं का. ते मस्त बोला म्हणला, पण आम्ही बोललो नाहीत बरं का, कारण ते उगा 2-4 जण ते बिघाडले, तर 6 जण 7 जण ते बोलले. पण आम्ही हुशार आहेत, आम्हाला माहिती आहे म्हणे इकडं त्याच मतदानावर निवडून यावं लागतं मराठ्यांच्या.
आणि गावात जाऊन काय तोंड दाखवा म्हणे लोक लगेच दारात अंगावर घेऊन. कशाला आपण यांच्या खोड्या काढायच्या, कशाला यांच्यावर केसेस करायच्या. तुमची बेजारी केली म्हणतात कालपासून फोन करू करू. तसं नका करू. PSI साहेब तुम्हाला विनंती आहे, आदेश आहेत तुम्हाला, आम्ही तुम्हाला, आम्हाला माहिती आहे तुमचा काही दोष नाही. ते वरून त्याचा कंड आहे जास्त आलेला त्याला. परंतु कधी काळी तुमच्याही लेकराला आरक्षण लागणार आहे. तुमच्याही लेकरात हे लेकरं बघा नका त्रास देऊ, सत्ता येत असती जात असती, आणि ह्यावेळेस म्हणून त्याला बी भरोसा नाही. तेव्हा बी सारखा इमानाने दिल्लीत जातो, काय करू क्या करेंगे काय करेंगे. तिकडे आणतो हिंदी, इकडे आल्यावर आणतो मराठी. त्याचं धोरण टाकायचा अंदाज दिसताना तिकडं त्याच्यामुळं जरा सहकार्य करा. आणि नाहीच केलं तर पोराव करा सहन. काय करता माया मागे यासाठी लागू दे तुमच्यावर 2-3 केशी होईन जातीचं कल्याण. ध्यान काय करता मग. आता वकील फुकट येत आपल्याला, 1 रुपया बी लागत नाही. केलंच तर काय करता करा म्हणून काय. मग आता जर विनंतीने कळत नसलं तर, कारण आरक्षण मिळूस तर मी मात्र उठाव करत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. कशामुळं माझं म्हणणं आहे, गोरगरिबांचं जवळ आला, तोंडात घास आलेला आहे. उगा काय व्हावा आल्याला घास जावा म्हणून मी बी अन्याय सहन करतो, तुम्ही बी करा. आणि किती सोपं आहे. तुम्हाला काय करते PSI साहेब बोली दे. अरे बाबा हो, तसा गोदा पट्टा आहे ना, गोदा पट्टा इतक्यात टाकतील तुम्ही एकत्र आलात. ही काय साधी ताकद नाही, तुमची नजर पुरत नाही. तुम्हाला घ्यायला लावली संवाद बैठक आणि तुम्ही घेतली विराट सभा. आणि समजा PSI साहेबांनी बोलिलं काय नाही ठेवा, तुम्हाला बोललं तर कचकन जाऊन बसायचं तिथं. आणि बाकीच्यांनी तुम्हालाही सांगतो, तुम्ही सुद्धा शहाणे व्हा आणि सावध व्हा. जर बोलिलं, आपल्या जर लेकराला एखाद्याला बोलिलं, त्याच्या पाठीमाग उभं राहायचं शिका ना. काहीच करू नका ना. मला जाळपोळ दगड फेक उद्रेक केलेला आवडत नाही. मी पहिल्यापासून सांगतो, तेव्हा आपला आंदोलकच नाही. शांततेच्या आंदोलनानं 75 वर्षात न मिळणारं आरक्षण मराठ्यांना मिळून दिलं. तुम्ही काहीच करू नका. पोरं धरून नेले ना, तुम्हाला कळलं का लगेच तुम्ही उठायचं पोलीस स्टेशनकडे जायचं. काहीच विचारायचं नाही. साहेब त्याचा गुन्हा काय एवढंच म्हणायचं. ते सांगते त्यांनी रॅली काढली होती, मग म्हणायचं मी बी काढली होती. त्याचा जेव गुन्हा आहे तोच महाआधी. मराठा आरक्षणासाठी कोणत्याही विषयात नेलं तर तो समाजाचा विषय म्हणून मुलाच्या पाठीशी उभा राहा. दुसरं त्यांनी काही केलं तर मग नका राहू. समजा राहू नका म्हणजे राहा, पण लय वेगळं असलं जरा बघावं. पण मराठा आरक्षणाच्या बाबत विषय असेल तर त्यांनी खोट्या जरी बातम्या पसरल्या आपल्या पोरांविषयी, तरी त्याच्या पाठीशी उभा राहा. विश्वास ठेवू नका. दुसऱ्याने सांगितल्यावर विश्वास ठेवायचा आणि आपल्याने सांगितलेलं विश्वास ठेवायला पटत नाही का तुम्हाला? लोकांचंच कवर ऐकता. लोकांचं ऐकलं म्हणून तर आपल्याला 70 वर्ष एकत्र नाही येऊन दिलं. आपला भाव एकीकडे तर चुलता एकीकडे. बांध नाही फोडा आधी तरी म्हणते तो बांध फोडायला नाही करतो ध्यानात तवा. ध्यानात आणून देतात आपल्या. कधी काळी आपले वाद झालेले जर असले आणि राजकारण जवळ आले ते म्हणतो कशाला पळत त्याच्या माग. त्यांना होता का तो चुलत्याला तवा एक चापट हाणली म्हणजे 25 वर्ष ध्यानात आणून देतो आणि नसल्याला आपलं फाकीतो. लोकांवर विश्वास ठेवू नका. काय अपमान आहे त्याच्यात. हाणलं चुलत्याने एखाद चापट आणलेस किंवा चुलत्याला एखाद बार पुतण्याने आणलं, काय वेगळं रक्त आहे का तुमचं? द्या ना सोडून. दुसऱ्यात काय आलाय का रे? ते सांगायचं ते लय घाण आहे आणि तुम्ही लगेच घाण ठरवणार का त्याला? 2 मित्र 20-20 वर्ष एकत्र राहिले. अचानक कशाने दुरावा झाला कुणीतरी दुसऱ्याने सांगण्यावर, म्हणजे 20 वर्षी मित्र चांगला होता आणि या काय तुला काय एखाद बार दिलं नाही म्हणून लगेच वाईट झाला काय? लोकांचं ऐकून आपल्या जातीचं आपल्या पोरांचं वाटोळं करू नका. अजिबात लोकांवर विश्वास ठेवायचा आणि लोक काही पुढ्या सोडी देत. लोकांवर विश्वास ठेवू नका. सोपं काम करायचं. त्यांना बोलल्यावर आपल्याला जेव्हा विचारायचा अधिकार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी हे प्रोग्राम सुरू करा. पोरग नेलं पोलीस स्टेशनला जायचं, साहेबांना माहिती त्याचा काय गुन्हा आहे भाऊ. ते जर म्हणले का असं म्हणायचं महातेवची आणि सगळ्या तालुक्याने तिथं जाऊन बसायचं. आईला म्हणायचं नाही, मायला म्हणायचं नाही, काय नाही. जायचं मांडे घालून बसायचं. 2 घंटे झाले की म्हणायचं मला भूक लागली.
आरोपी उपाशी मरून देता येत नाही, कायद्याचा नियम आहे. देवेंद्र फडणवीसला कायद्याने खेटायचं ना आमच्याशी, बघ आता आम्ही बी कायद्याने खेटतोय. तुला आरक्षण नाही द्यायचं, खोटं द्यायचं, मला षडयंत्र करून बदनाम करायचंय. तू खोटे गुन्हे दाखल करायला लावले राज्यभर. आवाज आवाज बोलायच्या लायकीचा माणूस बी असला पाहिजे, तसं वागावं लागतं, मग आवाज आवाज बोलावं लागतं. मान सन्मान द्यावा लागतो, तेव्हा घेताही येतो, मग आवाज आवाज बोलावा लागतं. तू प्रत्येक वेळेस खुट्यात आणणार आणि तुला कवर बोलायचं आवाज आव. समाजाला विश्वासाला निघायचं आणि सन्मानाची वागणूक समाजाकडून व्यक्त करायची. ही कोणती भावना आहे तुमची? काहीच काम करायचं नाही, पोरगा धरून निघाला की सगळ्या तालुक्याने उठायचं, 20-25 हजार लोक तिथे जाऊन मांडी घालून बसायचं. 20-25 हजाराला 10 रुपयाचा जरी वडापाव म्हणलं, 10 रुपये गुणिले 20,000 मेलेत PSI साहेब पाणू आणू. इतक्याचे पैसे भरते का वा? आरोपी वाचायला लागतो. चहा पित असले तरी माझी मी चहा पित नाही, मी कॉफी पित असतो. माता मावल्यांनी बी सगळ्यांनी जाऊन बसायचं, खोसाला मांडी घालायची, दणकून बसायचं तिथं, आणि तिथं जाऊन सांगायचं मग आपलं लेकरू दूध पितो 1 लिटर रोज. मग तुमचा लेकरू 35 वर्षाचा का असाना? त्याला दूध द्या म्हणायचं 1 लिटर नाही, त्याला चेक करीत रेटून भाकरी खायचं, दानादान झोपायचं, चटाय टाकून तिथंच कणा कण घोरायचं. गावाकडं बी काही काम नाही, आता पाऊस नाही, काहीच नाही, कापस याचं झालेलं आपले. जाऊ दे आता, देवेंद्र फडणवीसला जिरूनच घेते, ते जिरू तरी आपण आता. आणि इतक्या जणाला जेलला न्यायचं म्हणलं तर PSI साहेबाला नक्की 2-3 हजार गाड्या आणावं लागतात, त्या बी भाड्याने. आणि कागद लिहिणारा जॉब लिहिणारा तर मेलाच लिहू. इतक्या जणांचे जॉब तर घ्यावं लागते ना. 1.5 महिना तर ते जॉबच लिहायला झालं, चलून द्या कवर बिल पुढे. देवेंद्र फडणवीसचं म्हणणंच येतं. आणि नाहीच त्याने ऐकलं तर मी आणखीन 1 लाख लोक त्याच्या सागर बंगल्यावर घेऊन जातो, तिथं उपोषण सुरू करतो. त्याला नसताना दम निघत तर काय करावं मग आता? पुन्हा त्याचं कोण कोण आडीचं ते बघू, पर्यायच नाही. कायद्याने खेटायचं म्हणल्यावर आता तसंच खेटावं लागणार आहे. वकील फुकट आहेत, वकिलाचं टेन्शनच घेऊ नका, पळतच येते ते आता. कारण पहिल्यासारखा समाज नाही राहिला, आता लय मदत करायला लागला आपल्या एकामेकाला. पहिल्याने जवळून गेला तरी ढकलून द्यायचा. आता पै जरी चालला एखादा तरी म्हणतात मग आपल्या गाडीवर बसतो घरी सोडितो. एवढी जाती एक झाली. बांधा फोडायचे कमी झाले, आणि बांधा फोडायचे कमी करा. काय टोकरी जरा बांध 5-5 वर्ष 5-5 पिढ्या झाल्यात आपण एकमेकाला बोलणार. दिवसभर गावात झेंडू 2-3 बारा खोरप घेऊन जातो, बांध टोकरी तू काय टोकरी तू रे? द्या 2-2 फूट सोडून का मारायला लागले का तुम्ही? 2-3 कामं कमी करा. आयुष्याचं आरक्षण लेकराला मिळवून द्या, तुमच्या लेकराचं कल्याण होईल. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती जगात कोणीच रोखू शकणार नाही. मला तर भेवच वाटायला लागले. 9च्या पुढे मी हातात देत नाही. लय बेकार कार्यक्रम झालाय. तिकडे धरतो मला, तिकडे बघतो मी. मलाच हातात घेतो, 7-8 फोटो काढतो, मलाच घोडे लावतो. व्यसनापासून लांब जा. माझ्या काय बापाची पेत नाहीत तुम्ही, पण आपला संसार सुखी राहत नाही. पाहुणे रावळे सुद्धा लांब चालले आपल्यापासून. आपले लेकरही सकाळ. आता समाज आपला जो येत नव्हता तोही समाज एकत्र आलाय. कुठं जामने रे? पार तिकडच्या त्या विदर्भातल्या खानदेशच्या बाउंड्रीवर तिथून कुणबी मराठी अंतरवाली येतात आणि एवढंच सांगतात, तुम्हाला किती बदनाम करू द्या तरी आम्ही हटणार नाहीत, कारण आम्हाला तुमचा एकच स्वाभिमान आहे, तुम्ही जात एक केली. आरक्षण 1 महिना उशिरा मिळून द्या, पण 5 वर्षापासूनचे ते 90 वर्षापर्यंतचे म्हातारे माणसं हे
पहिल्यांदा मराठ्यांच्या बाबतीत बोलायला लागलेत. ही किमया घडल्यामुळे आम्ही तुमच्यावर खूप खुश आहेत. आणि हे कशामुळे सांगितलं ते बी सांगतो तुम्हाला. ते जामनेरचं टमरळ नाही कधी गिरीश महाजन डबड ते म्हणतंय त्या जरांगे पाटलाचे आम्ही खूप लाड केले. काय लाड केले होता मग? तो चहा पाहिजे मला एखादीशी, कॉफी पाहिजे, तो का पाळणा बांधला मला झोका दिला. हेंद्र सगळ्या दुनियाचं. मग मला नाही सहन होत, मी हे शेतकऱ्याचा. मला खरं बोलायचं सवण. यांना एकाच पाणी हे कुंकड वर बडीतात, कोणाचं खात्यात कोणाचे पैसे आणतात, बोलत कुंकड बी. मला म्हणते तो हे लाड केली. गिरीश महाजन साहेब तुम्हीच अंतरवलीत आमचा फुकट चहा पिऊन गेला. आमची 20 रुपयाची पाण्याची बाटली पिऊन गेलात. आमच्यासाठी 20 रुपये लय महत्वाचे आहेत. घामाचे पैसे तुमच्यासारखे हरामीचे पैसे नाहीत आमचे. आमच्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही पोहे खाल्ले दातातले निघाले घालकीन. माया नादी लागू नका. मी तुम्हाला टेकविल्याशिवाय गप बसत नसतो. तुम्ही गलत माणसाच्या नादी लागलात. तुमचे सगळे ट्रॅप माझ्यावरचे संपलेत करून. आता आंबेडकर साहेब म्हणले तोच एक कोणता राहिला त्याचा. आता तो कोणता आहे कोणाला माहित. काय आणतोय का काय करतोय कोणाला माहित. आता त्याची त्यालाच माहित कोण कोण काय सापडून आणतोय. तेवढ्या कामाला लय माहेर म्हणतात. त्यांच्या लोकांचा मला राजराजचे फोन येणारच. ते कसं कसं एडिट करतो, काय काय करतो, कोणाचं काय केलंय, कोणाला कसं बदनाम करून त्यांनी घरी बसलेलं आहे. मला सांगते ना शाळा त्याची कशी असते. ते बी दम खात नाहीत. कारण बी सांगतो, मी काय करतो त्याला सगळं माहित होतं देवेंद्र फडणवीसला. याचा अर्थ त्यांनी माझी 7-8 फोडलेत वाटतं. मग मी बोललेलं त्याला कसं काय माहित होतं? मला माहिती आहे कोण कोण फोडलेत, पण मी आज म्हणत नाही. ते आज म्हणायला जावं तर ते इकडून फोटो देऊन तिकडे पार्टीत जाते आणि तिकडे जाऊन प्रेस घेते. इतके स्वार्थी लोक आहेत आजकालच्या दुनियेत. समाजासाठी जीवाला जी बाजी लावणारे लोक नाही राहिले. सरळ सरळ लगेच फुटून बाजू जातात. 2-4 जण गेले तसे. म्हणलं नको व्हायचं नाव घ्यायचं नाही, ये उद्या त्या पार्टीत जाईल. मला माहिती आहे कोण सांगताय. तसं देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काय करताय ना, तुम्ही आमचे पैशाने किंवा आमिष देऊन फोडले असतील, पण तुमच्या आजूबाजूचे सगळ्या जाती धर्माचे जे मोठमोठे लोक आहेत ना, ते फक्त इमानदारीने आपण जिंकले. ती फक्त इमानदारीने. ते मला सगळं तुमचं सांगते. तुम्ही काय करता हे मला सगळं ते सांगते. म्हणून मला तुमच्या अगोदर डाव माहित होते. जसं तुम्ही SIT नेमणार होतात हे मी माझ्या समाजाला 8 दिवस आधी सांगितलं होतं. सागर बंगल्याच्या अगोदर निघालो होतो त्या टायमाला सुद्धा मी समाजाला सांगितलं हे काय करणार आहे. मुंबईला निघायच्या अगोदर सुद्धा मी ट्रॅप सांगितले होते. ते सगळे खरे ठरले. आता खोटे गुन्हे दाखल करणारे तेही सुरू झाले. SIT नेमली तेही खरं ठरलं. त्याचे सगळे डाव मात्र आपण उधळून लावलेत. एकही डाव ठेवलेला नाही. आता प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात 20 पाठीमागं कालणार होता. त्यांनी काय व्हिडिओ रेकॉर्डिंग आणल्यात असं प्रकाश आंबेडकर साहेबांचं म्हणणं आहे. आणि त्या व्हायरल करून घ्यायचं आणि मराठ्यांच्या पोराची राख रांगोळी करायची हे त्यांनी ठरवलं. पण मी जवळ जिवंत आहे ना तवर देवेंद्र फडणवीस साहेब समाजाचं वाटलंच होऊन देत नाही. पण तुमचा मी 4था दिवस झाला शब्द बोलतोय. त्याचा डाव असा आहे, माझा रोड बंदोबस्तावर असणारा पोलीस बांधव सगळा त्याने 8-10 दिवसापासून कमी केला. त्याला भाजपच्या कार्यकर्त्याच्या हातून माझ्यावर हल्ला घडवून आणायचा. जसा संभाजीनगरला गिरीश महाजनांनी काही महिला पाठवल्या होत्या, पण आपल्या रणरागिरी खाली उभा होत्या. त्या 7व्या मजल्यावर इतक्या स्पीडने आल्या, नुसतं माग असं हात करून त्यांच्या मागे उभं राहिले. यांची बोलतीच बंद पडली पुढे आलेलीची. तसं हे डाव पुन्हा पोलिसांच्या गाड्या ठेवायच्या नाही रोड बंदोबस्ताला. मला फक्त तुम्हाला गाडीचा पुढे येऊन दाखव, मग दाखवतो तुला. तुम्ही मला कमजोर समजू नका. आताही तुमच्या कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ना आणि माझ्या घरावर आणि माझ्यावर हल्ले घडून याच्यासाठी आणायचे.
मग मराठ्यांचं ते वाटोळं करणार. पुन्हा यशस्वी चाल मराठ्यांचं वाटोळं करायची देवेंद्र फडणवीस यशस्वी होणार. फडणवीस साहेब मी ती यशस्वी होऊ देणार नाही. तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला आणि रेकॉर्डिंग व्हायरल केली तरीही मी रोज माझ्या मायबापाच्या दारात जाणार. लेकराच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय मागं हटत नाही. तुमचा डाव सगळे मोडलेले आहेत. तुम्ही डाव टाकला आम्ही प्रतिडाव टाकलाच. मायबापावर डोक्यानं आंदोलन चालवलं म्हणून 7 महिने झालं चालू आहे. हे आपल्यातले मोठमोठाले प्रतिष्ठित अभ्यासक सुद्धा मान्य करते की शेतकऱ्याचं पोरग आहे, अडाणी आहे, पण राईट आंदोलन चालवतं. राईटच एका पोरानं विरोधी पक्षासह सत्ताधारी सुद्धा घायल केले. ही उपोषणात काय बोललं माहित नाही. शोषण म्हणजे काय? आमच्या जीवावर मराठ्यांच्या तुम्ही मोठे झालेले. तुमचा पक्ष राज्य सुद्धा आमच्याच मराठ्यांच्या जीवावर मोठा. गाव खेड्यातला सगळा एकतर्फी आहे. जरी तुमच्या बाजूला दिसत असला तरी त्याला वाटतंय माझ्या लेख. हा विषय खूप मोठा आहे. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब. तुम्हाला उपोषण काय जर करायचं असलं ना 8 दिवसात कळेल. कुंकुन हवा निघते तुमच्या. लावायची तुमची शिर सुद्धा सापडू शकत नाही. मै सुद्धा सापडत नाही. 10 डॉक्टर झटतात मला पण त्यांना मै शिरच सापडत नाही. ते म्हणतात मासा चिटकली. 10 डॉक्टर भिडत येत. एखादी बार शिर म्हणून हाडकालाच लवी ते आणि हात फुगला म्हणते हुकलं काकान बुवा. तुम्हाला नाही कळायचं फडणवीस साहेब उपोषण म्हणजे. तुम्ही आमच्या गोरगरीब जनतेच्या जीवावर मोठे झालेले आहेत. मी काय चुकलो? 6 महिने जर तुम्हाला एखाद्याने येडे घालायला लावले तुमची सुद्धा तळपायाच्या आग मस्तकाला जाणार आहे. मायबापाव समजून घ्या जरा मला. मी कोणासाठी शत्रुत्व स्वीकारलंय? या समाजासाठी. मी सगळ्या पक्षांचं शत्रुत्व स्वीकारलंय. यांना सगळ्यांना मिळून तो मोठा झाला पाहिजे ही मागणी मी लावून धरली. काय चूक केली? माझं कुटुंब बाजूला सारून मी समाजाला माझा परिवार बाप मानला. मी माझ्या समाजाला दैवत मानलंय. काय चूक केली मी? तुम्ही असतील तुम्हाला जर एखाद्या माणसानं 6 महिने येडे घालायला लावले तुम्हीही खवळणार आहेत. तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं स्थान माझा समाज आहे. माझ्या करोड समाजाला येड्यात काढलं मी कसा का बसणार? माझी सुद्धा आई बहीण रस्त्यावर आहे. छोटे छोटे लेकरं घेऊन रस्त्यावरती येते. 7 महिने झालं रस्त्यावर आहे. मुलगा म्हणून काम करतो नंतर मी खोटा परिवार नाही मानला तुम्हाला. तुमच्याशी गोड गोड बोललो असतो. मी सरळ त्याची शत्रुत्व पत्करलंय. कारण माझ्यासाठी घेतला देवेंद्र फडणवीसांनी. आम्हाला आई बहिणीवरून बोलला. बोलकांना डोक्यावर घेतलं. मराठ्यांनी सत्ता तुमच्या हातात दिली. तिचा गैरवापर तुम्ही केला. फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आमची आई बहीण दिसली का? फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का? माता मावल्या दिसत नाही काय? आम्हाला प्रतिष्ठा नाहीये का? आमच्या बहिणीच्या छातीत राज चालवत आहे. कोणाला छटा? तुम्हाला जीत केल्याशिवाय मी सोडणार नाही. 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली. ती गोळी काढताना तिच्या पायातून 1.5 लिटर पेक्षा जास्त पाणी निघाला. फडणवीस साहेब तुम्हाला त्यात आई बहीण नाही दिसली का? तुमच्या घरातली आई बहीण त्या वाघोलीच्या पुण्याच्या महिलांनी रस्ता रोको केला. त्या महिलेवर तुम्ही गुन्हा दाखल केला. त्यात नाही का तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची ती आई बहीण आणि आमची मराठ्यांची ती आई बहीण नाही. कोणती नीती आहे तुमची?
350 पेक्षा जास्त माझ्या मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. घुसलाय, तिचा संसार उघड्यावर पडलाय, करता पुरुष घरातला गेलाय, त्या लेकराला बाप दिसत नाही. 2-2 वर्षाचे लेकर विचारतात आपले बाबा कुठे आहेत. फडणवीस साहेब, तुम्हाला त्याचा ताई बहीण नाही दिसत का? तुम्ही जर आरक्षण दिलं असतं तर त्यांच्या भावाने आत्महत्या केली नसती. कोणाला धमकी देता आणि तुम्ही कोणाला छत्रपतीची विचारांची भाषा शिकवता? अंतरवालीच्या माता माऊलींच्या गुडघ्यात गोळ्या शिरल्यात, आता इथे बाजार झोपून तिला नाही शेताकडे जात आहेत. तिच्या उभ्या आयुष्याचा वाटोळ झालाय. त्यात नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसली? तुमची ती आई बहीण आणि आमची ती आई बहीण नाही. बघू फडणवीस साहेब खेटायचं ठरवतं, बघू कोण जिंकत आणि कोण हरताय. माझा चॅलेंज आहे तुम्हाला, तुम्ही किती बदनाम करा, तुमच्या मुंडकार पायदूर आरक्षण घेऊन नाही दाखल तर मराठ्याचे खानदान सांगणार नाही. कोणाला शिकवता तुम्ही धमकीची भाषा? कोणाला सांगताय छत्रपतीचे विचार? आमच्या लेकराच्या पोटात गोळ्या शिरल्यात, लिला होते, हॉस्पिटलला ऍडमिट केले, आजही त्या पोरांच्या पोटातल्या गोळ्या निघल्या नाहीत. तिथं नाही का फडणवीस तुम्हाला आई बहीण दिसत? म्हणे खोटे व्हिडिओ करून बदनाम करतो आणि समाजातून उठवतो. तू काय उठवतो मला समाजातून? तुला राजकीय आयुष्यातून नाही उठवलं तर नाव बदलून ठेवीन. माझ्या समाजाचा वाटोळा करणाऱ्याला मी आता सुट्टी देणार नाही. कोणत्या रेकॉर्डिंग व्हायरल करतो, राज्य चालवतो आणि नीट चालव असं वेटीस धरून आणि रडका डाव खेळू नको. मर्दासारखं खेळायचं शिक. कोणते कार्यकर्ते आणतो कुठून? कार्यकर्त्याचा भाजपच्या याच्यासाठी वापर करतो का? चांगलं आंदोलन चाललं बंद करण्याचं किती डाव टाकल्यावर फडणवीस? जेसीबीवर खोटे गुन्हे, रॅली काढण्यावर खोटे गुन्हे, गोरगरीब दीन दलित बांधवावर खोटे गुन्हे, आंतरवालीचा मंडप उचला नाहीतर गावाला जेलमध्ये टाकू. वा रे गृहमंत्री, अरे तुझ्यापेक्षा इंग्रज बरे होते. गुंडगिरी करतो पदाच्या जोरावर, गैरवापर करतो पदाचा. तू किती जाती संपवणार? अशा बोललो तर राग येतो, आला तर तुम्हाला काय करू शकत नाही. चाल बदनामी करायला निघालाय. अंतरवाली ही अस्मिता आहे. अंतरवालीच्या मंडपनं मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लढा उभा केलाय. ते मंडपच्या दोरीला सुद्धा तो हात लावू शकत नाही. मला अटक करायची भाषा करतोय, याला जेलमध्ये टाका. म्हणजे हा मराठा आणि सत्याच्या मधला काटा आहे. मी तुझ्या सत्तेसाठी तू मला संपवणार आणि माझ्या समाजाचा वाटोळा करणार. वारे पक्ष चालवायला निघाला. या देवेंद्र फडणवीस ना अख्खं महाराष्ट्रातलं आणि देशातलं भाजप अडचणीत आणलं एकट्यानं. राज्यातला सगळ्यात मोठा समुदाय विरोधात घातलाय. सगळे एक एक करून विरोधात उतरवतोय. खोट्या खोट्या चाल खेळतो. तू एक डाव टाकलास, मराठ्यांनी प्रति डाव टाकला, त्याच्यातच तुला सुधारणा फॉर्म भरायचे. याच्यात मराठ्यांनी नुसते म्हणले फॉर्म भरायचे तर आठवड्यात 6 वेळेस तू दिल्लीला गेला.
नादी लागू नको भाऊ. ओळवणी तू जागतो बाळा. माझ्या नादाला नको लागू. तू काय बदनामी करू शकत नाही. मागही तू केली 2-4 वेळेस. मी समाजाचा लेकरू म्हणून काम करतोय. एखादी अर्धी चूक होतही असती म्हणून तुम्हाला जीवनातून उठवणार, मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून. आणि काय चूक केली मी? एखादी अर्धी चूक व्हायला मी काय चूक केली? 10% आरक्षण घे म्हणतो मी, नाही म्हणलो, ती माझी चूक. वा, म्हणजे करोडो मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करून पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्याने हिंडू. नसता तुला जेलमध्ये टाकू. बघूच आता कोण जेल. मलाही बघायचं जा. माझी तुम्हाला विनंती, मी यांना पुरून उरायला खंबीर आहे तुमच्या ताकदीच्या जोरावर. बाकीचे कसे गप्प बसवलेत. येवल्यावाला तर कुठं गेला? मिळत लागणार आहे, गप्प पडलाय. हिमालयात गेला का बर्फात झोपला? भाऊ तू किती बोल, जर आरक्षणाच्या विरोधात बोलला की तुला सुद्धा सुट्टी नाही. मी लढायला समर्थ आहे माय बापा हो. शेवटी जाता जाता माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे. माझा जीव जरी गेला आणि यांनी मला जेलमध्ये चढवलं तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. तुम्हाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय थांबणार नाहीये. फक्त माझी तुम्हाला हात जोडून एकच विनंती आहे. तुम्हाला एकदा हाक दिली होती त्यावेळेस तुम्ही आंतरवालीला 1.5 ते 2 कोटीच्या संख्येने आला होता. जर या फडणवीसांना यापुढेही अशीच गुंडगिरी दहशत जर चालू ठेवली तर आपल्याला 6 कोटी मराठ्यांना पुन्हा एकत्र यायचंय. आपण 900 एकर जमीन बघितली. या देशाला पुन्हा एकदा आपली मराठ्यांची शक्ती काय ती दाखवून द्यायची. याला मला किती बदनाम करायचं ते करू द्या. याला याच्या कार्यकर्त्यामार्फत कोणत्या रेकॉर्डिंग व्हिडिओ टाकायचे टाकू द्या. मी तुमचा मुलगा म्हणून इमानदारीला काम करतोय. माझ्या पाठीचे पाठबळाला आशीर्वाद ठेवा. मला साथ द्या. यांच्या मुंडक्यावर बसून आरक्षण घेतो त्याशिवाय सुट्टी देत नाही. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीव जरी गेला तरी ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय 1 इंचही मागे सरकारणार नाही. हे शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय शिवराय. मला चालता येत नाही, मला रस्ता करून द्या. तुम्ही खूप ढकलताय, मला चालता येत नाही, रस्ता करून द्या. माझी तब्येत साथ देत नाहीये मला.